birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mahi. Happy birthday to you. Mahi, happy birthday. स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माहीच्या बड्डेचे सेलिब्रेशन याची पार्टी ते आम्ही करणार होतो. घरच्या घरीच तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायचा होता. ते मी पुढे शेअर करीलच व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला तर सुरुवात झाली आहे. तर पहिल्यांदा इथे जेवण वगैरे बनवून घेत होते मी. बड्डेला अजून वेळ होता, जवळजवळ 7:30-8 पर्यंत तिच्या बड्डेची सेलिब्रेशन केला आम्ही. तर इथे आम्ही पहिल्यांदा ना वाटण वगैरे मी बनवून घेते. तर कांदे वगैरे कापले होते, खोबरा वगैरे भाजून घेतला आणि कांदे मी इथे भाजत ठेवायला घेतले. तोपर्यंत लगेचच पुऱ्या बनवायच्या होत्या. तर पुऱ्यांचा कणिक वगैरे मी काढून घेतला आणि मीठ वगैरे टाकून पुऱ्यांचा कणिक वगैरे मी इथे मळून घेतला. त्याच्यानंतर कणिक वगैरे मळून झाला, कांदे वगैरे भाजून झाले. तर माझी आई आली होती, तिचे आजी आजोबा, काका काकी आणि काका काकीच्या 2 मुली, तसेच इथे आमच्या बाजूचे दादाचे फ्रेंड होते, त्यांना बोलवला होता. तिचे फ्रेंड वगैरे कोणी नाही आणि लाईट नसल्यामुळे मी काही जास्त कोणाला बोलवला नाही, कारण 2 दिवस झाले होते आमच्या इथले लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि 2 दिवसापासून काम चालू होता. तर बड्डे झाल्याच्या नंतर 10:30-11ला लाईट आली. म्हणजे जेवण वगैरे सगळे आमचे आवरले होते आणि इन्व्हर्टर पण होता, पण 2 दिवस इन्व्हर्टर चालूच असल्यामुळे लाईट नव्हती. तर इन्व्हर्टरवरच सर्व होत होता. तर त्याची पण बॅटरी वगैरे लो झाली होती. तर बड्डेपर्यंत तर पूर्ण खाली झाला, इन्व्हर्टरची बॅटरी पूर्ण लो झाली. तर मोबाईलच्या टॉर्चवरच तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला. तर इथे मी ना आता डाळ वगैरे शिजत ठेवत आहे, कुकरमध्ये शिजत टाकत आहे. तर इथे ते काहीतरी मला सांगत होते, तर मी त्यांना रागावूनच बोलत होते. तर आता मी ते डाळ वगैरे शिजत ठेवायला गॅसवर ठेवून देते. तोपर्यंत कांदे पण भाजले होते, कणिक वगैरे मळून झाला होता आणि कणिक पण मी ना मुरत ठेवला होता. 15-20 मिनटं म्हटले ठेवूया आणि अजून बड्डेला वगैरे वेळ होता, तशीच मला पण तयारी वगैरे करायची होती. तर पहिल्यांदा जेवण वगैरे बनवून घेऊया आणि गरम पण खूप होत होती. तर इथे डाळ वगैरे फोडणीला देऊन झाला आहे आणि बघा आता तुम्हाला दिसतच असेल सगळं मोबाईलच्या टॉर्चवर मी हे शूट केलं आहे. लाईटच नव्हती. तर पुऱ्या बनवून झाल्या, पापड मिरगुंडे वगैरे फ्राय करून झाले, भाजी पण मी शिजत ठेवली होती. तर इथे दादा मस्त अशी बड्डेचे डेकोरेशन करत आहे, म्हणजे डेकोरेशन वगैरे करत आहे. तर बघा अशा प्रकारे एक हॅपी बड्डेची पट्टी आणली होती आणि बलून वगैरे फुगवले होते आणि ते चिकटवले होते. तुम्हाला पुढे दाखविल असतं. इथे बड्डे गर्ल पण तुम्हाला दिसली असेल आणि अशा प्रकारे साधाच असा बड्डेचे डेकोरेशन वगैरे करून घेतला दादानी. तर बघा इथे एक बल्ब चालू होता इन्व्हर्टरवर, तर थोड्या वेळाने तो पण लो झाला. तर आता लाईट पूर्ण गेली, इन्व्हर्टर पण खाली झाला. तर बघा आता काय करायचं, सगळीकडे अंधार झाला होता. मग माझ्याकडे असे कॅन्डल होते, तर मस्त असं कॅन्डल वगैरे लावून तिचा कॅन्डलला एक डिनर वगैरे करतात ना, त्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन केला. तर कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि पुढे बड्डे सेलिब्रेशन केला ते तुम्ही एन्जॉय करा. बड्डेची तयारी चालू होती. पहिल्यांदा तिच्या आजीने तिला औक्षण केला, नंतर माझ्या आईने, मग काका काकीने, आम्ही पण औक्षण वगैरे केला. तर ते काही शूट झालं नाही. तर पुढे ना फोटो वगैरे मी लावतेच, ते तुम्ही पुढे पहा. आणि अशा प्रकारे तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. Happy birthday